नमस्कार मित्रांनो, आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील प्रॉपर चिखली येथे प्लॉट पाहण्यासाठी आलो. आपले शेतकरी मित्र रामकिसन रामकिशोर मल्हाराम माळी यांच्या प्लॉटवर एक आपल्याला बोरवेलचा पाणी द्यायचा. आपण जमतेम एमआयडीसी एरियातच आलेलो आहे आणि इकडचा जो एरिया आहे मित्रांनो, थोडं इकडचं जे पाणी लागतं ना ते थोडं खोल लागतं. आता इथं आपण थोडं अजून बघितलं नाही, आता बघितल्यानंतर समजेल किती फुटार लागेल काय लागेल त्याचंही पोझिशन सांगू. आपल्या शेतकरी मित्रांचं एक इथं दुकान आहे, तर दुकानचं नाव काय श्रीकृपा किचन अँड होम डेकोर त्यांचं दुकान आहे. आवश्यक आणि आवर्जून त्यांना एकदा भेट द्या, चांगले लोक आहेत. आणि त्यांचं आता आपण पॉइंटवर पाणी पाहिल्यानंतर पाणी किती लागेल काय लागेल त्याचाही रिझल्ट, म्हणजे मशीन यांची उद्या लागणार आहे, त्याच्यामुळे याचाही रिझल्ट लवकरात येणार आहे. तर आता तुम्हाला तोही रिझल्ट लवकरच येईल. आता आपण एकदा बघू पाणी कुठं लागतं काय लागतं आणि किती खोलीवर लागतं. तर चला आता इथं एक झरा लागलेला आहे मित्रांनो, आपल्याला पूर्व पश्चिम झरा लागला आपल्याला इथं. त्याच्यानंतर समोर बी लागतं का बघू, तिथं चांगलं वाटेल तिथं आपण पॉईंट देऊया ना, कारण या एरियात थोडं आपले पॉईंट झालेले आहे, पण थोडं इकडची पाण्याची जी पोझिशन आहे थोडी खोल आहे. आता इथं किती फुटायला लागतं त्याचं आपल्याला समजेल थोड्या वेळा. ते बुलढाण्याला पॉईंट झाला होता, तिथे बुलढाण्याला पॉईंट झाला होता ना, नाव काय म्हणलं सरांचं त्या भीतीपर्यंत आहे का? ठीक आहे सर, ते थांबे इथे गाडी पुढे गेले तर रोडमध्ये पाठीमागे इथपर्यंत. इथं पॉईंट होता आपला इथे का? हा, शास्त्राच्या हिशोबाने जरी विचार केला सगळ्यात चांगली दिशा आहे आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. इकडचा जो पॉईंट इकडचा जो पॉईंट राहतो हा शास्त्राच्या हिशोबाने सगळ्यात बेस्ट राहतो ईशान्येकडे. म्हणजे पाण्याची दिशा आहे सरळ सरळ सांगायचं. योगा का आपला पॉईंट आहे कोपऱ्यात पाणी तेवढं येते, पाणी तर तरी 1.5 इंच लागेल, थोडं खोलेलं आहे पाणी सगळं सांगतो, म्हणजे खोल जावं लागेल. याला आहे ना दादा, याला आहे ना एक 60 फुटावर पाणी लागेल. 60 फुटावर पहिलं 60 फुटावर पाणी लागेल, थोडं लागेल नॉर्मल काय ते 170 ते 210 दरम्यान पहिला दुसरा टप्पा कटेल याचा, आणि खाली 410 ते 420 च्या मध्ये तिसरा टप्पा कटेल 450 फुटापर्यंत. म्हणजे वर जर चांगलं लागलं तर एवढं जायचं काम नाही पडणार, पण जर बांधकाम झाल्यानंतर कमी जर पडला तर पूर्ण प्लॉटिंग गेलेलीच असं यांच्या प्रत्येकाचे बोर होणार. उद्याच्या नंतर तुमचा बोर जर आता यांच्या इकडून किंवा इकडून जर बोर झाल्यानंतर हे जे पाणी कटलं तर या पाण्यावर तुम्हाला या स्टोरेजच्याच हिशोबाने तुमचं हे राहणार, कारण तुमच्या जागेचं प्यायला पाणी याचं भेटतं. बांधकाम झाल्यानंतर तुम्हाला पाण्याची गरज
इथे घ्या काय आता इथे एक कुठे टाका आणि तिथं ते आपण ठेवू का ते पण द्या ना दोन्ही ठिकाण टाका आणि तुम्हाला जेव तुमचं कार्य घ्या पुढे ओके